नमस्कार, कसे आहे तुम्ही सर्व? आशा करते मजेत असणार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही सर्व चिकूसाठी काकू बघायला जात आहे, म्हणजेच माझ्या दिरासाठी मुलगी बघायसाठी जात आहे. सर्वात आधी आम्हाला सेवाग्रामला जायचं होतं, कारण तिथून ताईला वगैरे घ्यायचं होतं. तिथं गेल्यानंतर मग आम्ही थोडंसं जेवण वगैरे केलं, कारण आम्ही घरून नाश्ता करून गेलो नव्हतो. त्याच्यामुळं आम्ही तिथं जाऊन जेवण वगैरे केलं. इथे बघा आत्याचं प्रेम भाच्यासाठी खूप दिवसानंतर भेटतो ना तो, त्यामुळं त्या जेवण चारत होत्या त्याला. कितीही झालं तर भाचा आहे तो. त्यानंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही गाडीमध्ये बसलो आणि मुलगी पाहायसाठी गेलो. तिकडून आल्यानंतर मग चिकू झोपलेला होता, तो थकला होता, त्यामुळं मग आम्ही थोडीशी चर्चा वगैरे केला आणि मग जायसाठी निघालो. इथे बघा सर्वजण आम्हाला बाय करत आहे आणि चिकूही बाय करत होता. त्यानंतर आम्ही आरवीला पोचल्यानंतर नाश्ता करायसाठी थांबलो होतो. साठी थोडा हलका चिकूच्या पप्पांनी फ्राईड राईस ऑर्डर केले होते आणि मी पावभाजी ऑर्डर केली होती. मला इथली पावभाजी खूप आवडतं, कारण इथची टेस्ट खूप चांगली असते. नेहमी आम्ही इथेच पावभाजी किंवा कुठलंही स्ट्रीट फूड इथेच खात असतो. पावभाजी आणि फ्राईड राईस आम्ही इथे एन्जॉय करत आहे. चिकू त्याच्या अंकलकडे आहे बसलेला गाडीमध्ये, कारण त्याचं सगळं फिनिश करून झालेलं होतं. तसंही त्याला भूकही नव्हती, कारण तो येत होता तेव्हाच तो वेपर्स खात येत होता, त्याच्यामुळं त्याला भूकच नव्हती. कामापुरतं खाल्लं होतं. त्यानंतर मग त्याने आईस्क्रीम घेतली होती. त्याच्या अंकलला आईस्क्रीम घेऊन मागितली होती त्याने, तर तो आईस्क्रीम एन्जॉय करत होता आणि आम्ही इकडे पावभाजी आणि फ्राईड राईस एन्जॉय करत होतो. गोपाल भाऊनी वगैरे काही खाल्लं नव्हतं, कारण त्यांना खायचं नव्हतं. त्यांना सहसा आवडत नाही बाहेरचं स्ट्रीट फूड, खायला आवडत नाही. तसं आम्हीही बाहेरचं जास्त खात नाही आणि चिकूला पण खाऊ देत नाही. सहसा मी घरीच त्याला सगळं बनवून देते. पण कसं असतं, कधी कधी बाहेरगावी आलेलं असलो आणि काही ऑप्शन नसला तर काही ना काही खावंच लागतं. पावभाजी वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही घरी जायसाठी निघालो. तर आम्हाला रोडवर नवरदेव निघालेला दिसला. डीजे वगैरे चालू होता छानपैकी. डीजे तिकडे चालू होता आणि इकडे चिकूचा डान्स चालू होता. चिकूचा डान्स मी शूट करू शकली नाही, कारण माझं लक्ष नवरदेवाकडेच होतं. त्यामुळे मी चिकूचा डान्स शूट करू शकली नाही, त्यासाठी सॉरी. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंतसाठी बाय बाय.